सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षा मागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री. बाबा, तुम्ही आलात? इठला इठला, आपली मुलगी खूपच भाग्यशाली आहे. तिच्या पायगुणामुळं तिचे आजोबा पंढरपुरावरून परत आले आहेत. इठल इठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल इठ्ठल. भागीरथी माई, आपली परवानगी न घेता त्या शूद्र पाटलाच्या मुलीला बारशाच्या शुभेच्छा द्यायला जातीये. बदलतं आणि बदलणार सदाशिव पंतांचं वचन अंतिम सत्य आहे, कळलं तुला? अंतिम सत्य. इतकी घमेंट रावणाला पण झाली नसेल भाऊ. भागीरथी, पंतोजी, हे तुम्ही काय करत आहात? शत्रूसाठी आपापसात वैर, ही चूक रावणाने सुद्धा केली होती. नाही नाही नाही, हे मुळीच योग्य नाहीये. भागीरथी माई, मोठ्याने सांगितलेलं ऐकायचं असतं. त्यांचा उपदेश जरी कानांना कटू लागत असला तरी पण भविष्यात त्याची मधुर फळं चाखायला मिळतात. तुम्ही पंतोजींचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिथे जाणं योग्य नाहीये. पंचायतीनंतर ते लोक आपल्यावर खार खाऊन बसलेले आहेत. असं न हो, पण त्यांनी काही केलं तर. आता तुम्ही उगाच हट्ट करू नका. चला माई, आता उगाच विषय वाढवू नका. चला चला. सुनबाई, एक काम करा, नाव उखाण्यातच घ्या. वय उखाणा घ्या की. विठोबाकडून मागून आले वरदान आमचे वडील. बोलवतात तिला सगळे प्रेमाने, सावित्री खंडोजी नेवसे पाटील. आमच्या सुनबाई तर लई हुशार निघाल्या. आता कसं अगदी बरोबर बोललात. आता झाला आपल्या पाटील खानदानाचा विजय आणि शत्रूंची हार. वहिनी, आता तुम्ही सावित्रीला तुमच्या जवळ घ्या. कधीपासून तुमच्या जवळ यायला बेचैन झाली आहे. सावकाश. तिच्या डोक्यात काही प्रकाश पडला? पंतोजी, शेवटी ती तुमचीच तर बहीण आहे. इतक्या लवकर कशी काय तयार होईल? अहो, ती तर काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. घराचा मान सन्मान तर त्यांच्यासाठी असा आहे जणू रस्त्यावरील दखड धोंडे. ही आमच्याकडून ते कार्य करून घेणार आहे जे आम्हाला करायचं नाही. छाबूराव, आम्ही हिला असं शासन करू की ते तिला आयुष्यभर लक्षात राहील. तिला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. छाबूराव, हत्यार न घेता तुम्ही हल्ला कसा कराल पंतोजी? आधी तुम्ही काही मार्ग तर काढा, तरच शासन कराल. आमच्याकडे इतका वेळ नाहीये छाबूराव. जर भागीरथीला आता शासन केलं नाही तर माहितीने पुढे जाऊन आपल्याला कसे दिवस पाहावे लागतील.
पंतोजी, आधी तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या. काय आहे? ठीक आहे, आम्ही आज जाऊन तिला समजवतो. बाकी सगळी व्यवस्था तुम्ही करा. पण भाऊ, पंतोजीने हे सांगितलंच नाही की व्यवस्था काय करायची आहे. मी आलो विचारू. कुठे जातो श्रीधर? सर्व तयारी झालीये, तू आराम कर. व्यवस्था झालीये पण कधी? थोडा संयम बाळग श्रीधर. काही प्रश्नांची उत्तरं काळाला पण देऊ दे, नाहीतर ईश्वराला वाईट वाटेल. भागीरथी, ज्या प्रकारे कारलं कडू लागतं आणि मध गोड, अगदी त्याप्रमाणे या जगात प्रत्येक गोष्टीचे अंगभूत गुण असतात. आपलं चरित्र, जे आपण इच्छा असूनही बदलू शकत नाही. हे बघ, मी असं म्हणत नाहीये की मी मधाप्रमाणे गोड आहे, पण मी कारल्याप्रमाणे कडू सुद्धा नाहीये. तू जे म्हणालीस त्याचा आम्ही विचार केला आणि मला खरंच वाटतं की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही शूद्रांचा एवढा तिरस्कार करायला नको भागीरथी. शेवटी ती सुद्धा त्याच ईश्वराची संतान आहे. हे बघ भागीरथी, जर तुला खंडोजीकडे जायचं असेल तर जा. त्यांच्यात आणि सवरणात असलेली भिंत तोडायची असेल तर खुशाल तोड. परंतु भागीरथी, माझा नाईलाज समजून घे. मी स्वतःला तर बदलू शकतो, पण इतरांना नाही. तुझं शूद्रांकडे येणं जाणं झालं तर लोक माझ्याकडे बोट दाखवतील, मला नावे ठेवतील. परंतु माझ्याकडे एक उपाय आहे. तुझ्या राहण्याची व्यवस्था मी एका नवीन वाड्यात केली आहे, जिथे तू स्वतःच्या मर्जीने येऊ शकतेस, जाऊ शकतेस, कोणतंही बंधन नाहीये. पण असा विचार करू नकोस, तू इथे आपल्या घरी परत येऊ शकत नाहीस. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम खुले आहेत. जेव्हा वाटेल तेव्हा तू तुझ्या मासमान कोयनाबाईला भेटू शकतेस, खंडोजीच्या मुलीला भेटू शकतेस. भाऊ, पण तुम्ही तर. हे बघ भागीरथी, मला मान्य आहे की माझ्याकडून अपराध घडलाय, पण हे काम करून मला माझ्या अपराधांचं प्रायश्चित्त करायचं आहे. मला सवर्णामधला आणि शूद्रांमधला दुरावा नष्ट करायचा, आणि या कामामध्ये माझी माई भागीरथी माझी मदत करेल ना. चला, मी तयार होतो आणि आपण दोघे जाऊन तो नवीन वाडा पाहूया, आणि त्यानंतर खंडोजींच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीला आशीर्वाद देऊया. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी कान्हा घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी माधव घ्या, कुणी मनोहर घ्या. चला, आता मुलीला उचलूया. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी कान्हा घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी मुकुंद घ्या, कुणी मनोहर घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या. आता आईलाच बोलवायचं आहे. वहिनी, तुम्ही या. आता तुम्हाला पाठीनं पाळणा हलवायचा आहे. बसा खाली.
चला आता समद्यांचं तोंड गोड करा चला. नमस्कार भूदेवता. आम्ही तुम्हाला भेटायला तुमच्याच वाड्यावर येत होतो. का हे खास प्रयोजन? आपल्याला माहीतच असेल की आज आमच्या मुलीचं बारसं आहे. म्हणून आम्ही एक मेजवानी ठेवली आहे. देवाला नैवेद्य चढवलंय. कृपया आपण या नैवेद्याचा स्वीकार करावा. भाऊ, तुम्ही तर पाटलांना भेटायला त्यांच्या वाड्यावर जाणार होतात. ते तर स्वतःच इथे आले. आता तरी त्यांची भेट स्वीकार करा. पंतोजी, तुमच्या मनातील राग विसरून चतुराईचा वापर करा. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. हो हो. अब खंडोजी, तुझ्या मुलीच्या जन्माबद्दल आमच्यातर्फे आम्हा सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. तसंही आम्ही तुझ्याकडे तुझ्या वाड्यावर नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आणि तुझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी येणारच होतो. पंतोजी, पाहुणे मेजवानीसाठी खोळंबले आहेत. जर तुम्ही नैवेद्यावर हात ठेवलात तर आम्हाला भोजनाला सुरुवात करता येईल. हो हो. पंतोजी, आम्ही आपली प्रतीक्षा करू. स्वीकार करा. नमस्कार. चला. भागीरथी, निघूया. नवीन वाडा पाहूया. हो. भाऊ, आपण यांच्यासोबत नाही जायचं का? आग लावल्यानंतर आपण आग विझवायला जातो का? घाबरू नकोस, हेच तुझं नवीन घर आहे. ये. सांभाळून सांभाळून. हे बघ, थांब जरा थांब. हा. ये. ये. ये भागीरथी, हे बघ, हे आहे तुझं नवीन घर.
इथे तुला काळजी करायची काही गरज नाहीये. आराम मिळेल. अच्छा, तू घर पाहून घे, मी लगेच आलो. घाबरू नकोस, मी बस गेलो आणि लगेच आलो. भाऊ भाऊ काय करताय? तेच जे आम्हाला खूप आधी करायला हवे होते. तुला शूद्रांसोबत उठबस करायची आहे ना? तुला आमचा मान सन्मान धुळीस मिळवायचा आहे ना? तर हेच आहे तुझं शासन आणि हेच आहे तुझं भविष्य. भाऊ ओरडू नकोस. ओरडल्याने काही होणार नाही, कारण हेच सत्य आहे. तूच म्हणायचीस ना, सत्यम शिवम सुंदरम. तर हेच तुझं सत्य आहे. तुझं जीवन सुद्धा इथेच आहे आणि तुझं मरण सुद्धा. भाऊ कंस नका बनू. तुम्हाला माहितीये त्याचा परिणाम काय झाला होता. ईश्वराला घाबरा भाऊ, घाबरा. आता तू फक्त मला घाबर आणि या काळ कोठडीला घाबर, कारण आता तुला इथेच मरायचंय. हाच तुझा खाजगी वाडा, तुझं स्वतःचं घर आहे. मला बाहेर काढा भाऊ. मी इथे नाही राहणार. मला इथून बाहेर काढा. ओरड, अजून जोरात ओरड भागीरथी माई. इथे दूरपर्यंत आवाज ऐकणारं तुझं कोणीही नाहीये. इतकी घमेंड बरी नव्हे भाऊ. आपल्या शक्तीचा इतका अहंकार नका करू. अहंकार तर रावडाचा पण नाही राहिला. मग तुम्ही काय आहात? तुम्हाला याची शिक्षा नक्की मिळेल. माझ्या समोरच मिळेल. तुम्ही बघालच भाऊ. एक दिवस कोणीतरी इथे चालून येईल माझ्या या निजी घराकडे आणि मला इथून मोकळं करून जाईल. त्या दिवसाला घाबर भाऊ. त्या दिवसाला घाबर. त्या दिवसाला घाबर. मामनजी, मुलीचं बारसं संपन्न झालं आहे. इठल इठल. बाबा, मला तर आता त्वरित मेजवानीची तयारी सुरू केली पाहिजे. म्हणजे पंतोजींनी नैवेद्याचा स्वीकार केला? हो बाबा. ते आणि भागीरथी माई आपल्या सावित्रीला आशीर्वाद द्यायला सुद्धा येणार आहेत. हे आपली मुलगी सावित्रीच्या भाग्याचा चमत्कार आहे. गावातली कटुता मिटवून त्यांच्यात प्रेम आणते आहे. हो बाबा. बाबा, तुम्ही योग्य बोलतात की आपली मुलगी विठू माऊलीचा प्रसाद आहे. पंतोजींना सुद्धा तिच्या समोर झुकावं लागलं. त्याच्या समोर सर्वांना झुकावं लागतं बघ. लक्ष्मी, तू बघ, ज्या दिवशी आपली सावित्री मोठी होईल ना, सगळ्या नायगावची लाडकी लेक बनेल. इठल इठल. वैद्य काका, वैद्य काका, वैद्य काका, वैद्य काका, वैद्य काका, वैद्य काका, वैद्य काका. सावित्री, सावित्री, सावी. सावी, जाऊबाई, वहिनी, सावित्री कुठेही सापडना झालीये. लक्ष्मी, तुला सावित्रीबद्दल काही कळलं? तुम्ही मला काय विचारताय? तुमच्या लाडामुळेच ती बिघडलीये. माहिती नाही कुठे असेल. एवढ्या रात्री कुठे विंचू चावला किंवा अरे देवा, विचार करूनच माझं मन घाबरतंय. असं बोलू नकोस लक्ष्मी. आपल्या सावित्रीला काहीही होणार नाही.
सावित्री सावित्री आता येईल मजा. आता सावित्री ताईला आई बाबा ओरडतील. वैद्य काका, वैद्य काका, वैद्य काका, वैद्य काका. कुठेच नाही दिसली. मला वाटतं वाड्याबाहेर गेली असेल. कोणास ठाऊक लक्ष्मीच्या पोरीचा काय पत्ता लागला की नाही. पोरांवर लक्षच नाही ठेवता येत यांना. कोणास ठाऊक यांना मुलांना सांभाळायला कधी येणार. हे देवा, मुलीचं रक्षण कर. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री